आपण अशा म्हणजे उच्च वारसाचे आपण वारसदार आहोत. आपण म्हणजे सगळे लाभार्थी महाज्योतीचे ओबीसी, एसबीसी, बीजे, एनटी. 8 ऑगस्ट 2019 ला स्थापना झाली. साधारणतः मध्ये काही झालं नाही. मी श्री कुणाल यांना विचारत असतो ते त्या काळाचे साक्षीदार आहे. मग 2019 पासून सुरुवात झाली आहे आणि मला आकडेवारी आठवते. पहिल्या वर्षी काहीतरी 35-36 कोटी रुपये खर्च झालेला आहे 2021चा. मग 22 मध्ये तो 64 कोटीवर गेला. बघा आता ज्याला क्वांटम लीप असा एक शब्द आहे. आपण म्हणजे सोप्या मराठीतला शब्द हनुमानाची उडी म्हणतो त्याला आपण. माननीय श्री प्रशांत वावगे साहेब, मुख्य लेखाधिकारी मॅडम, सहाय्यक लेखाधिकारी मॅडम, सर्व सहकारी, आज आपल्या सर्वांना महाज्योतीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. खरं तर एक छोटंसं रोपटं हळूहळू मोठं होतंय आणि काही वर्षांनी त्याचं वटवृक्षात असं रूपांतरण होणार आहे. ते का बी सारखं लावलेले जे काही रोपटं आहे त्यांना आता रोपट्याचं रूप धारण केलंय असं म्हणायला हरकत नाही. परंतु ज्यावेळेस आपण मागे पाहतो की कोविडच्या कालावधीमध्ये महाज्योतीची स्थापना झाली आणि त्यानंतर महाज्योतीचा अतिशय कमी स्टाफ असताना खूप मोठ्या प्रमाणावरती आता आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातल्या लाभ देण्याचं काम करतो. मला या ठिकाणी आवर्जून एक गोष्ट सांगायची आहे की अनेक वेळा या महासंचालकांच्या केबिनमध्ये, व्यवस्थापकीय संचालकांच्या केबिनमध्ये विद्यार्थी येतात आणि इथे मी जेव्हा उपस्थित असतो त्यावेळेस साहेब त्यांना एक गोष्ट सांगतात. ते असं त्यांना सांगतात की विद्यार्थ्यांची महाज्योती ही आई आहे. आणि जरी असं वाटत असलं की खूप छोटंसं वाक्य आहे, परंतु त्याच्या मागे खूप मोठा असा मतितार्थ दडलेला आहे. जेव्हा जेव्हा साहेब असं म्हणतात की महाज्योती ही आपली आई आहे, त्यावेळेस मला खरोखरीच असा विचार येतो की ही आई आपल्यासाठी काय काय करते. ही महाज्योती आई आपले सर्वार्थानं काळजी घेते, सर्वार्थानं प्रेम देते. महाज्योतीमुळे आपल्याला सांगितलं ना, आपण कुठे काम करतोय असं सांगितलं महाज्योतीत काम करतोय तर लोक आदरानं आणि सन्मानानं आपल्याशी बोलतात. तेच त्याच संस्थेत तुम्ही काम करताय का ज्या ठिकाणी अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यश मिळवतात असं लोक तुम्हाला विचारतात. तर महाज्योती ह्या आईनं आपल्याला भरभरून प्रेम दिलंय, समाजामध्ये भरपूर सन्मान दिलाय. मागच्या वेळेस ज्यावेळेस आपलं वर्धापन दिन झाला होता त्यावेळेस मी असं म्हटलं होतं की आपण सगळे एक टीम मिळून खूप जोमानं अजून काम करूया. तर तो दिवस मला आज आठवतोय आणि आजचा दिवस आठवतोय. सांगायला अतिशय अभिमान वाटतो की महाज्योतीचा पहिल्या वर्षीचा खर्च, दुसऱ्या वर्षीचा खर्च, तिसऱ्या वर्षीचा खर्च त्यावेळेस आम्ही पीपीटी बनवत होतो आणि त्याचे आलेख करत होतो, तर तो दुप्पटी तिपटीनं आता वाढलेला आहे आणि लाभार्थ्यांची संख्या देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे. आणि या सगळ्यांचं श्रेय म्हणजे जे काही आपली सगळी टीम आहे ती कलेक्टिव्हली प्रत्येकाला दिलेला जो रोल आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण निभावतोय म्हणून ते होतं. आणि खास करून या प्रसंगी आपल्याला लीडरची तर आठवण झालीच पाहिजे की ज्यांच्या नेतृत्वात आपण ही महाज्योती पुढे नेतोय असे म्हणजे राजेश खवले साहेब. ते आपल्याला अतिशय प्रेमानं, सन्मानानं आणि अतिशय सांभाळून हे सगळं जे काम आहे ते आपण त्यांच्या नेतृत्वात पुढे नेतोय. तर आज महाज्योतीचा वर्धापन दिन आहे. मी आपल्याला पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि असंच आपण अतिशय उत्साहानं आईला कुठेही आपल्या डाग लागणार नाही ही गोष्ट मनात ठेवून आणि अतिशय चांगलं काम आपल्याला पुढच्या येत्या वर्षामध्ये मागच्या वर्षी केलेल्या कामाच्या तुलनेत अधिक चांगलं काम करून दाखवायचं असा दृढ संकल्प आजच्या दिवशी आपण करूया. आणि आपल्या सर्वांना वर्धापन दिनाच्या मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. माननीय श्री प्रशांत कार्यक्रमात 5 मिनिटं आम्हाला गाईड करावं.
आजच्या आपल्या महाज्योतीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले सर्वांचे कुटुंब प्रमुख माननीय राजेश कवले साहेब, व्यवस्थापकीय संचालक, मंचावर उपस्थित वावगे मॅडम, बोदेले मॅडम, कुणाल गोंदनकर साहेब, विकास आणि इथं उपस्थित माझे सर्व बंधू आणि भगिनी. मित्र, आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण 5 वर्षाचं झालो होतो तेव्हा काय झालं होतं, आपल्या आयुष्यात कोणती घटना घडली होती. पहिल्यांदा आपल्याला कुठेतरी शाळेत नेलं होतं आपल्या वेळेस. आता तर 3-4 वर्ष झालं की त्याला KG1 KG2 पासून शिक्षण सुरू होतं. आपल्याला असं म्हणतं की 5 वर्ष म्हणजे हे खूप कमी वय आहे किंवा आपण त्याला बाल्यावस्था म्हणतो असं. जसे आता कुणाल बोलले की जरी 5 वर्ष म्हणजे हे बाल्यावस्था आहे किंवा एक कमी कालावधी आहे, तरी आपण क्वालिटी आणि क्वांटिटी या 2 अँगलने जर विचार केला तर महाज्योतीचा हा 5 वर्षाचा प्रवास आणि इतर संस्था, आपण त्यांना कुठल्या वेगळ्या भावनेने म्हणत नाही, पण आता गेल्या 2-3 महिन्यामध्ये आम्ही बार्टी, सारथी, TRTI ह्या आपल्यापेक्षा जुन्या असलेल्या वरिष्ठ संस्थांचं पण कामकाज पाहिलं. तर पहिला जर आपला खर्चाचा विचार केला तर ॲज अ कॅफो म्हणून मी सांगेल की 25-30 कोटीपासून सुरू झालेला आपला खर्च काल आम्ही जी बॅलन्स शीट फायनल केली ते 283 कोटीपर्यंत गेला. म्हणजे जवळपास 5 पट आपण खर्चाच्या बाबतीत प्रगती केलेली आहे. तोच लाभार्थ्यांच्या बाबतीत जिथं आपले कुठं 5-10 हजार लाभार्थी असायचे ते आता 1,10,000 पर्यंत म्हणजे जवळपास 10 पट आपले लाभार्थी सुद्धा वाढलेले आहेत. एवढंच नाही तर आपला एक विद्यार्थी, आपण पेपरमध्ये बघितलं असेल, अमोल, जो PSR परीक्षेत राज्यात प्रथम आला. केवळ आपण 5 वर्षात क्वालिटी सोबत वाढलो, क्वांटिटीने वाढलो आणि सर्वाच बाबतीत सर्वांगीण प्रगती आपली झालेली आहे. या सगळ्यांचं श्रेय जसं कुणाल बोलला तसं आपले सर्वांचे कुटुंब प्रमुख माननीय राजेश कवले सर आहेत, त्यांच्यासाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवू. जे काही मार्गदर्शन आहे, जे काही नेतृत्व आहे आणि सगळ्यांची जी काही तळमळ आणि धडपड आहे जे आपण अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाहतो. प्रत्येकाचं जॉब रोल, प्रत्येकाचं काम सगळ्यांकडे लिहिलेलं असतं. आज आपल्याला काय करायचं आहे ते एकदम ज्याला आपण ब्ल्यूप्रिंट बनवू अशी ब्ल्यूप्रिंट घेऊन आपण त्यांच्या नेतृत्वात चाललो आहे. त्यामुळे यापुढचा काळ देखील असाच उज्ज्वल असणार आहे याबद्दल मला तरी कुठली शंका नाही आहे. ही नक्की काळ्या दगडावरची रेघ आहे. तर महाज्योती अशीच उत्तरोत्तर प्रगती करायची आहे. शेवटी तुम्हाला 3 गोष्टी सांगतो थोडक्यात की एखाद्याला जर प्रगती करायची असेल, एखाद्या संस्थेला असेल, एखाद्या व्यक्तीला असेल तर 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तर ती पहिली आहे नो युअर सेल्फ, म्हणजे आपण आपल्याला ओळखलं पाहिजे, स्वतःला ओळखलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की ॲक्सेप्ट युअर सेल्फ, जसं काही जे काही असेल ते आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आहे की डेव्हलप युअर सेल्फ, आणि आपण जे आहोत आपलं पोटेन्शियल आपण ओळखलं, आपण जी परिस्थिती आहे ती स्वीकारली तर त्याच्यात कशी सुधारणा करायची ते आपल्याला कळतं. एक राजा असतो, त्याची एक बाग असते आणि तो त्या बागेमध्ये फिरत असतो. फिरताना तो माळी पण सोबत त्याच्या असतो. त्याला तो ती राजाची बाग, एवढी मोठी शाही बाग, तो फिरता फिरता त्याच्या एक गोष्ट लक्षात येते की बरेचसे झाडं असे सुकलेले आहेत, त्यांचा म्हणजे पानं मुरगायला लागलेली आहेत, त्यांचं पानं गळायला लागलेली आहेत, फुलं पण सुकलेली आहेत. तर राजाला चिंता वाटतो. तू असे बघाच फिरत फिरत आला तर माळ्याला विचारतो की बाबा तू चांगलं काम करत नाही आहेस का, तुझ्याकडनं यांना पाणी दिलं जात नाही का, खत दिलं जात नाही का, झाडं अशी का हे काय व्हायला लागलीत, म्हणजे मळगळायला लागलीत. पण तेवढ्यात त्याला एक झाड असं दिसतं, एक झेंडूचं झाड असतं, ते टवटवीत असतं, त्याला फुलं लागलेली असतात, पानं असतात आणि एकदम हिरवगार असतं. राजाला त्याचं पण आश्चर्य वाटतं. मग तो माळ्याला विचारतो की बाबा हे तुझ्यामुळे झालं की कसं काही, काही दुसरी काही गोष्ट कारणीभूत आहे. तर त्या माळ्याजवळ पण ते उत्तर नसतं. तो म्हणजे साहेब मी रोज सकाळी येतो, रोज त्याला पाणी देतो, खत घालतो, चांगली काळजी घेतो. पण मलाही हा प्रश्न आहे की असं का झालं. तर ही रूपक कथा आहे. तर मग राजा त्या झाडांनाच विचारायला लागतो. आधी अशोकच्या झाडाजवळ जातो, अशोक वृक्षाजवळ, काय बाबा तू का दुःखी आहेस. तर अशोकाचं झाड म्हणतं की माझी उंची खूप कमी आहे, म्हणजे हा देवदार बघा किती उंच आहे म्हणे, त्यामुळे मी दुःखी आहे. मग त्या देवदारच्या झाडाजवळ जातो, काय बाबा तू का दुःखी आहे. देवदार म्हणते बघा द्राक्षाची वेल आहे म्हणे, किती छान मधून फळं लागतात, मला फळच लागत नाही म्हणून मी दुःखी आहे. तर द्राक्षाच्या वेलीजवळ जातो, द्राक्षाच्या वेलीला विचारतो की तू का दुःखी आहे म्हणे, तुझे पण पानं सुकायला लागलेत. द्राक्षाची वेल म्हणते की हे बघा गुलाब म्हणे, याला एवढं सुंदर फुलं येतात, एवढं छान सुवास येतो, माझ्याकडे फुलं नाही आहेत म्हणून मी दुःखी आहे. गुलाबाच्या जवळ जातो, गुलाब म्हणतो माझ्याकडे फुल आहे, सुगंध आहे, पण माझ्याकडे फळं नाही आहेत, मला द्राक्षासारखी फळं येत नाहीत. हे प्रत्येक जण कशामुळे दुःखी असतो की माझ्याकडे जे आहेत ते त्याला कळत नाही, पण दुसऱ्याकडे जे आहे त्याची तुलना करतो आणि मग दुःखी होतो. तेच त्या झेंडूच्या झाडाजवळ गेल्यानंतर राजा विचारतो, ते झेंडूचं झाड म्हणतं की मला कोणाजवळ काय आहे याचं काही मला माहिती नाही किंवा मी तो विचार पण करत नाही, पण मला माहिती आहे की माझं आयुष्य तुटपुंज आहे 2-3 महिन्याचं, माझ्याकडे छान फुलं आहेत, मी हिरवगार राहून या फुलांचा दुसऱ्यांना आनंद द्यायचा प्रयत्न करतो. त्या मानसिकतेमुळे मी खुश आहे आणि मी टवटवीत आहे, मी हिरवा आहे. तर आपल्या सगळ्यांना हे खूप लागू पडतं की प्रत्येकामध्ये इथं बसलेल्यामध्ये काहीतरी गुण आहे, काही पोटेन्शियल आहे, क्षमता आहे. तर तुम्ही स्वतःला ओळखा की माझ्यात ही क्षमता आहे. कोणी एका शाखेत असेल, एखादा आपल्या PhD शाखेत असेल, तर आपण ज्या ज्या शाखेत तुम्ही काम करतात, कॉल सेंटरमध्ये काम करणार आहे, तुमच्या प्रत्येकामध्ये क्षमता आहे, तो गुण आहे, तो तुम्ही ओळखा. इतरांशी तुलना करू नका, तुमच्या गुणांना वाढवा
आणि जी परिस्थिती आहे ती स्वीकारा. कारण कसं आहे की परिस्थिती ही नेहमी सारखी राहणार नाही. कधी आपल्याला कामाचा वर्कलोड वाढतो, कधी कामं कमी असतात, आचारसंहिता होती तर बऱ्यापैकी आपल्याला आराम होता. आता पुन्हा स्पीड आलेल्या कामाला पुन्हा 1-1.5 महिन्यात आचारसंहिता लागेल. तर या परिस्थितीला ॲक्सेप्ट करा आणि मग यातून सुधारणा करायचा प्रयत्न करा. म्हणजे नो युअर सेल्फ, ॲक्सेप्ट युअर सेल्फ आणि डेव्हलप युअर सेल्फ, या 3 गोष्टी जर आजच्या या आपल्या वर्धापन दिनानिमित्त आपण मनात पक्क्या बिंबवल्या तर मला असं वाटतं की कोणत्याही परिस्थितीत आपल्यातील प्रत्येकजण आज चांगलं काम करेल आणि आज आपली जी घोडदौड सुरू आहे, जी प्रगती सुरू आहे, याचं पट आणि 10 पटीनं वाढेल आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं महायुती एक उज्ज्वल संस्था म्हणून, एक नामवंत संस्था म्हणून महाराष्ट्रात नंतर देशात सुद्धा आपला नावलौकिक वाढेल. शेवटी जाताना एक एवढंच म्हणेल, मी नेहमी म्हणत असतो की महाज्योती ही एक पंथी आहे आणि आपले जे लाभार्थी आहेत ओबीसी, VJNT, SBC हे त्याची वाद. महाज्योती ही एक पंथी आहे, आपले लाभार्थी त्याची वाद. टीम महाज्योती म्हणजे आपण सर्वजण, टीम महाज्योती म्हणजे वाती चेतवणारे हात. महाज्योती ही एक पंथी आहे, आपले लाभार्थी म्हणजे त्याची वाद. टीम महाज्योती म्हणजे वाती चेतवणारे हात. आपल्या सर्वांच्याच हाती आहे महाज्योतीचं भविष्य. वाती चेतवू, अंधार मिटवू आणि उजेड पसरवू, एवढेच असू द्या लक्ष, एवढेच असू द्या लक्ष. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणजेच आपले व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री राजेश खवले साहेब यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे. महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांना मी प्रथम वंदन करतो, अभिवादन करतो. कार्यक्रमाला उपस्थित श्री वावगे साहेब, वावगे मॅडम, उदय मॅडम, श्री कुणाल, श्री विकास आणि आपण उपस्थित सर्व कर्मचारी वृंद, शिक्षक आहेत, त्याच्यामध्ये सर्व कॅडरचे आपण लोक. खरं आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. म्हणजे आपला वाढदिवस असताना जेवढा आनंद होईल तेवढा महाज्योतीच्या वाढदिवसाचा आनंद आहे. आणि खरं म्हणजे तुमचं सगळ्या गोष्टींकरता म्हणजे अभिनंदन केलं पाहिजे. मगाशी आम्ही पुष्पगुच्छ जे स्पर्धा होती सजावटीची त्याला भेट दिली. खूप छान सगळ्यांनी मेहनत घेऊन ते पुष्पगुच्छ सजवले होते. असे म्हणजे पहिला कुठला द्यावा, दुसरा कुठला द्यावा, तिसरा कुठला द्यावा हा आमच्या पुढे प्रश्न होता. तो कसा सजवला याच्यापेक्षा तुम्ही जो एफर्ट घेतला तो मला अधिक महत्त्वाचा वाटतो. म्हणजे जीव ओतून तुम्ही लोकांनी त्याच्यामध्ये काम केलं. त्याच्या 5-6 लोकांनी त्याच्यामध्ये भाग घेतला. रांगोळ्यांमध्ये थोडी उणीव म्हणजे अशी कमी होती, संख्या कमी होती. हा, मला असं वाटतं एखाद्याने आज जर एखाद्याचं रेडीमेड जरी रांगोळी काढून टाकली असती तर साचा वगैरे येतो की नाही तरी त्याला आज बक्षीस मिळू शकलं असतं. पण तुम्ही हा जो उत्साह दाखवला तो खरोखर वाखाणण्यासारखा आहे. आणि आता या दोन्ही वक्त्यांनी सांगितलं, खरं म्हणजे मी असं श्री कुणाल यांना म्हटलं होतं की फार काही मी बोलणार नाही, तसं मी फार बोलणार नाही, 2-1 मिनिटामध्येच मी संपवतो. हे बघा, आता ना एक एक्सरसाइज झाली होती. कोणी कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये किती अर्ज भरले त्याची आकडेवारी गोळा झाली होती. कारण यावेळेला सारथी, बार्टी, TRTI, महाज्योती या सगळ्यांचे अर्ज एका पोर्टलवर भरले गेले. आणि गमतीचा भाग असा, ते स्टेटमेंट श्री विकास यांच्याकडनं तुम्हाला मिळेल. आपले फक्त 6च कोर्स होते, इतरांचे अनेक, एकूण जवळजवळ 10 कोर्स होते सगळे मिळून. त्या 10 मध्ये फक्त 6 आपले. तरीही इतर 3 संस्थांची बेरीज एकीकडे आणि महाज्योती एकीकडे. तुम्ही जर पाहिलं असेल तर म्हणजे एवढ्या मोठ्या जनसंख्येला नीड कॅटर करणे, त्यांच्या ॲस्पायरेशन्स फुलफिल करणे, हे काम इथे या 4 दिवाळीमध्ये बसलेले आपण लोक करत आहोत. म्हणजे आपण जे काम करतो ते किती महत्वाचं आहे समजून घे. आपण जरी समजा कसं छोटं काय बाबा, थोडीशी केबिन दुसऱ्या मजल्यावर आहे, थोडीशी केबिन वरच्या 3ऱ्या मजल्यावर आहे, परंतु महाज्योतीची बनणारी इमारत प्रशासकीय 7 मजल्याची आणि ट्रेनिंगची 12 मजल्याची आहे. बरं, दोन्हीची कॉस्ट जवळजवळ 115 कोटी येते. म्हणजे तुम्ही अशा इमारतीमध्ये बसायला लायक पात्र किंवा अशा इमारतीला भविष्यात बसायला जाणार आहात, जी शासन बांधू घातलेली इमारत आहे दोन्ही, त्याची किंमत 115 कोटी आहे. म्हणजे 115 कोटीची इमारत या गावामध्ये, शहरामध्ये फार क्वचित इमारती असतील. असं 115 कोटी छोटे छोटे 6 मजली वगैरे फ्लॅट सिस्टम लोक बांधतात. असून काय कॉस्ट असते त्याची, 15-20 कोटी रुपये असते फक्त. या 115 कोटीच्या इमारती महाज्योतीच्या असणार आहे. आणि नाशिकला जी बनते आहे तिची कॉस्ट 226 कोटी आहे. आणि अशा सगळ्या विभाग स्तरावर बनणार आहे. म्हणजे एखादी अशी मुलगी असते, तिचं लग्न होऊन जाते किंवा तिचे वडील किती श्रीमंत आहे असं सांगताना तिला जो अभिमान वाटते, तसा अभिमान महाज्योती किती श्रीमंत किंवा मोठी आहे हे सांगताना आपल्याला वाटला पाहिजे. आपण अशा म्हणजे उच्च वारसाचे आपण वारसदार आहोत. आपण म्हणजे सगळे लाभार्थी महाज्योतीचे, OBC, SBC, VJNT
8 ऑगस्ट 2019ला स्थापना झाली. साधारणतः मध्ये काही झालं नाही. मी श्री कुणाल यांना विचारत असतो, ते त्या काळाचे साक्षीदार आहे. मग 2019 पासून सुरुवात झाली आहे आणि मला आकडेवारी आठवते. पहिल्या वर्षी काहीतरी 35-36 कोटी रुपये खर्च झालेला आहे 2021चा. मग 22 मध्ये तो 64 कोटीवर गेला. बघा आता ज्याला क्वांटम लीप असा एक शब्द आहे, आपण म्हणजे सोप्या मराठीतला शब्द हनुमानाची उडी म्हणतो त्याला आपण. म्हणजे कुठेतरी 35 कोटी, नंतर 64 कोटी, नंतर 136 कोटी, आधी 279 होते. आता कॅफो साहेब म्हणाले अकाउंट त्यांना चांगलं कळतं, 283 कोटी. म्हणजे महाज्योतीची ही जी गरुड झेप आहे किती मोठी आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. यावर्षी आपण 791 कोटीचं बजेट पाठवलं होतं. तेवढं मान्य नाही होऊ शकलं, ते समानतेचं धोरण आलेलं आहे 300 कोटी. परंतु तरीही आपले मंत्री महोदयांनी विशेष प्रयत्न करून 453 कोटीचं बजेट मान्य करून घेतलेलं आहे. आज इतर सगळ्या संस्थांशी जर तुलना केली तर महाज्योतीचं बजेट हे सगळ्यात जास्त आहे. त्यातले 153 कोटी जरी पुढच्या वर्षी येणार असले तरीही या वर्षी आपण 453 कोटीच्या वर्क ऑर्डर देऊ शकणार आहोत, देणार आहोत. त्यातले बऱ्यापैकी इश्यू झालेले आहेत. 25 जुलैला शासन निर्णय आलेला आहे. टू सम अप, माझ्या जी तुमच्याकडनं अपेक्षा आहे, पहिली गोष्ट अशी की मी तुमच्या सगळ्यांच्या मनापासून कौतुक करतो. एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवतो. दुनियाभरासाठी टाळ्या वाजवतो. स्वतःच्या आपल्या पाठीवर आपला हात पोचत नाही ना, आपण आपल्याला शाबासकी देऊ शकत नाही, पण आपण स्वतःसाठी टाळ्या तर वाजवूच शकतो. त्याचं कारण असं आहे, मी 1999 साली प्रशासनामध्ये लागलो. 16 जून 99 ची तारीख. मी मंत्रालयात 2.5 वर्ष काम केलं. मी मेळघाट सारख्या आदिवासी भागात काम केलं. मी बुलढाणा SDO होतो, मी मंगरुळपीर SDO होतो. मी 3 ठिकाणी RDC होतो, ज्याला रेसिडेंट डेप्युटी कलेक्टर म्हणतात. त्याच्यामध्ये यवतमाळ आहे, वर्धा आहे, वाशिम आहे. मी त्या अकोल्याला रेव्हेन्यूच्या कॅपॅसिटीमध्ये होतो, रेव्हेन्यू डेप्युटी कलेक्टर, किंवा त्यानंतर इलेक्शनचा डेप्युटी कलेक्टर होतो. जवळजवळ 2.5 वर्ष ॲडिशनल कलेक्टर गोंदिया होतो. माझं एक ऑब्झर्वेशन आहे, मी ज्या ज्या ऑफिसमध्ये काम केलं की नाही त्या ऑफिसच्या विषयी तक्रार नाही असं कधी घडलं नाही. दररोज 10-20 तरी अर्ज, तुमचा हा माणूस असा करतो, हा पैसे खातो, हा माझा फेरफार नाही घेत, अमुक झाला ढमुक झाला वगैरे वगैरे, असं दररोज आमच्या टपालामध्ये अशा तक्रारी असायच्या. तुम्हाला आठवतं का कधी की महाज्योतीच्या कोणत्या कर्मचाऱ्याविरुद्ध कोणी तक्रार केली? हा मला पैसे मागतो, हा मला त्रास देतो, हा मला जाच देतो, हा मला असंच बोलला, हा मला तसंच बोलला. हे सगळ्यात मोठं यश तुम्हा लोकांचं आहे, बरोबर ना? म्हणजे आपण काहीतरी विशेष करतो हे तुम्ही समजून घ्या. परत दुसरं, महाज्योतीनं काम पेंडिंग ठेवलं, स्टायपेंड मिळालं नाही. मी ना या इन्स्टिट्यूटमध्ये त्याचे साक्षीदार आहे. मी जेव्हा, मला आठवतं तारीख काहीतरी 13 डिसेंबर वगैरेच्या आसपास मी ॲडिशनल चार्ज घेतला होता. 13 जानेवारी 23ला मी रेग्युलर चार्ज घेतला. पहिले 1-2 महिने काय भानगड होते माहिती आहे का? हे त्या काळात माझ्यामध्ये वैद्य मॅडम तेव्हा होत्या. पुन्हा हे स्टायपेंड देणारी जी मंडळी आहे, सारखे पोरांचे फोन सुरू व्हायचे, साहेब महिना भरला, स्टायपेंड का देत नाही, स्टायपेंड का देत नाही. म्हणजे स्टायपेंडचं, आणि विशेष म्हणजे प्रोग्राम असे मोजके 2-4-5 होते. असंही गेले की सगळं डोक्यावर असं खूप मोठं ओझं होतं. पण ती सिस्टम आपल्याकडे डेव्हलप झाली नव्हती. तर स्टायपेंड घे त्यांच्या वेळेस जायचं नाही, ते मंत्री महोदयांपर्यंत फोन जायचे वगैरे. आता मला असं वाटतं की गेल्या कित्येक महिन्यात कोणीच असं म्हणाल नाही की स्टायपेंड आमचं उशिरा आलं. आता तर कित्येकदा असं घडतं की सकाळी हजेरी येते, ते व्हाउचर आणि फक्त चेक आणला जातो, स्टायपेंड आल्यानंतर टिपणी बिटणी आपले लोक संध्याकाळपर्यंत बनवून घेतात. हे अतिशय चांगली कार्यपद्धती. मी तुम्हाला सांगतो, आपलं उदाहरण हे बाकी संस्थांमध्ये दिलं जातं. मला मुलं भेटून सांगतात की एवढं फास्ट स्टायपेंड देण्याची कार्यवाही कोणीच करत नाही. तिसरं असं आहे की PhDच्या काल काही मुलं येऊन गेले, ते PhDच्या त्या संघटनेमध्ये काम करतात. कॅपो साहेब ते मला काय म्हणाले, साहेब म्हणजे तुम्ही काय करा, असं विशिष्ट समाज घटक आहे जो आपल्याकडे रिपीट आहे, तुम्ही त्यांना असं करायला म्हणे की तुम्ही सारथीच जायला सांगा. अरे म्हटलं कसं, तो OBC आहे, तो आमच्या हक्काचं आहे. महाज्योती आई आहे तर तो आईचा मुलगा आहे. नाही नाही सर, काय आहे म्हणे की महाज्योतीमध्ये पटकन होऊन जाते ना, त्याच्यामुळे जो तो महाज्योतीकडे तुमची संख्या वाढणार आहे. अरे म्हटलं काम वाढू दे, आम्हाला काम वाढल्याची चिंता नाही आहे, परंतु ज्याच्याकडे SBC, OBC, VJNT सर्टिफिकेट आहे तो महाज्योतीचा मुलगाच आहे, ती मुलगीच आहे. त्याची काळजी घेणं, त्याला लाभ देणं हे आपलं कर्तव्य आहे. तर एकंदरीत ही कीर्ती महाज्योतीची बाहेर गेलेली आहे, याचा खरोखर असा मनस्वी आनंद होतो. काही अपेक्षा माझ्या तुमच्या लोकांकडनं आहे. तुम्ही पाहिलं असेल, नॉर्मली ना एक मॅनेजमेंटमध्ये असे व्हॅरियस स्टाईल्स असतात. त्याच्यामधली एक स्टाईलचं नाव आहे, त्याला लेसेस फेअर असं म्हणतात. हां, तुम्ही जरा लोक, त्या दिवशी कोणतरी ते MBA झालेल्या ताई आल्या होत्या, मी त्यांना पोस्टकॉप विचारला होता काय असते किंवा प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग, कोऑर्डिनेटिंग, रिपोर्टिंग, बजेटिंग वगैरे वगैरे. तर
मॅनेजमेंटच्या एक स्टाईल मधली एक स्टाईल आहे लेसेस फेअर. लेसेस फेअर याचा अर्थ काय होतो, म्हणजे माझ्या माहितीनुसार हा फ्रेंच टर्म आहे की ज्याचं काम त्याला करू दे, त्याच्यामध्ये जास्त डॅबल नाही करायचं, फक्त त्याला जिथं करेक्ट करायचं तेवढंच करेक्ट करा. ही पॉलिसी जवळपास इथं आपण पाळतो असं मी समजतो. तुमच्या कामामध्ये कोणी अननेसेसरी इंटरव्हेन्शन करत नाही. तुम्ही जर तुमचं काम बरोबर करत असाल तर एमडी तुम्हाला 8-8 ते 10-10 दिवस पण बोलावणार नाही. याचा अर्थ एमडी आळशी आहे असं नाही. एमडीचा तुमच्यावर भरोसा आहे की तुम्ही तुमचं काम चांगलं करताय. जिथं कुठे चर्चा करायची आहे, जिथं कुठे करेक्ट करायचं आहे, म्हणजे लेसेस फेअरचा अर्थ तुम्ही असा घ्या की तुम्हाला फुल अथॉरिटी दिली आहे, त्या पॉवरचा तुम्ही वापर करा, तुमचं काम परिपूर्ण करा. जसं आता मागं त्या वर्षा गवई मॅडम मागं आहेत किंवा हे बनसोड दादा आहे, मला असं वाटतं महिन्यातून एखाद्या वेळेला मी कॅशबुक बोलवत असेल, कधी कधी तो 2-2 महिन्यात बोलवत असेल. किंवा नितेश आहे आपला, किंवा नवीन वर्षा मॅडम आहे, वर्षा पायगन आहे, कधीतरी 8 दिवसात आम्ही एकदा बोलावतो. तर तुम्ही हे समजून घ्या की तुमच्यावर विश्वास टाकलेला आहे, तो विश्वास तुम्हाला सार्थ करायचा आहे. दुसरी गोष्ट अशी की दर वेळेला आपली प्रतिमा उज्ज्वल राहील महाज्योतीची याच्याकरिता प्रयत्न करायचे आहे. बऱ्याचदा आपल्याला समन्वय साधावा लागतो. जसं आजचं त्याचं उदाहरण आहे की युपीएससी आणि वनसेवा, युपीएससी नागरी सेवा, युपीएससी वनसेवा, काही विद्यार्थी दुबार आहे, काही विद्यार्थ्यांना आपल्याला फक्त पहिल्यांदा आला होता म्हणून त्याला म्हणजे अर्थसहाय्य द्यायचं होतं. पण दुबारचा निर्णय हा सारथी बार्टी महाज्योतीचा एकत्र ठरणार आहे म्हणून सगळं काम थांबलं होतं. आपण आपल्या लोकांना सांगितलं की जे पहिल्यांदा आलेले आहेत त्यांना देऊन टाका. जवळजवळ 2.25 कोटी रुपये आज आपल्या लोकांनी वाटलेले आहेत, अर्थसहाय्य दिलेलं आहे. दुबारच्या बाबतीत जो निर्णय होईल त्याच्यानुसार आपण वाटणार आहोत. सगळ्यांना असं वाटलं पाहिजे की महाज्योती माझ्या मागणीला एंटरटेन करते. मी जर महाज्योतीकडे दाद मागितली, त्याचं उत्कृष्ट उदाहरण हे आजचं सगळं विकास साक्षीदार आहे त्याचे, की मुलांना युपीएससीचं सेंटर दिल्ली पाहिजे होतं, ते चुकून त्यांना महाराष्ट्रातलं मिळालं, त्यांना दिल्लीच पाहिजे. तर त्याचे सगळे मेल आपण संबंधित PRTI संस्था आणि सिफी संस्थेला पाठवतोय आणि विनंती करतोय की यांना मिळून द्या. आपल्याकडे जर कोणी कॉल केला, जर घेता येणं शक्य नसेल तर त्याला एक मेसेज टाका. तुम्हाला बोलता येणं शक्य नसेल तर कॉल सेंटरला तो मेसेज फॉरवर्ड करा, कॉल सेंटर त्यांना कॉल करेल. ही इमेज गेली पाहिजे बाहेर की महाज्योती ही रिस्पॉन्ड करते, महाज्योती ही प्रतिसाद देते. मी जर माझं काही दुखणं मांडलं, गाऱ्हाणं मांडलं तर ते ऐकून घेते, त्याच्यावर प्रतिसाद देते. मगाशी श्री कुणाल म्हणाले की महाज्योती कशी आहे, तर महाज्योती आईसारखी आहे. तर आईजवळ जर आपण आपलं एखादं गाऱ्हाणं मांडलं, आईजवळ जर आपण आपलं एखादं दुखणं मांडलं तर आई ते ऐकून घेते, ते निराकरण करण्याचा प्रयत्न करते. तर त्याच्याबरोबर महाज्योती ही एक प्रतिसाद देणारी संस्था आहे, ही इमेज एक आपल्याला निर्माण करायची आहे. आणि प्रत्येकानं आपल्या कामाचं असेसमेंट करा. सध्या जो आपण प्रोफॉर्मा डेलीचा ठरवलाय, आपण त्याच्यामध्ये इव्हॉल्व्ह होतोय. आधी खूप लिहायचो की बाबा ग्रेसच्या अमुक प्रकरणामध्ये असं पत्र दिलं, मी माझी ती अपेक्षा नाहीये तुमच्याकडनं. लेसेस फेअर शब्द लक्षात ठेवा. तिथून गेल्यावर हा तो शब्द जर त्याच्या डिटेलमध्ये जा, वाचा, त्याचा अर्थ मिनिंग समजून घ्या. माझी अपेक्षा एवढीच आहे की पत्र देणे, 4 पत्र दिले, 3 पत्र देणे बाकी आहे. तुम्ही स्वतःचा हिशेब स्वतः ठेवा. मी तुम्हाला विचारायला नाही आलो पाहिजे. कधीतरी 15 दिवसांना, महिनाभरानंतर तपासणी झाल्यानंतर मात्र हे नाही दिसलं पाहिजे की ते 3 पत्र एवढ्या दिवसापासून पेंडिंग आहे. तुमची स्वतःकडे माझ्याकडे काय पेंडिंग आहे. मध्ये एकदा असं प्रकरण सापडलं होतं की वापस आलेले पैसे विद्यार्थ्यांना पुन्हा पाठवण्यामध्ये विलंब झाला होता थोडा. आपल्या चुका आपणच शोधा आणि त्या स्वतः दुरुस्त करा, म्हणजे इतर कोणाला त्या सापडल्या नाही पाहिजे. बोधनकर साहेब इथं आहेत, त्यांचं महत्व असं आहे की ते ज्याला आपण असं नियंत्रण ठेवणार, हातामध्ये छडी घेतलेला माणूस म्हणूया की बाबा सगळ्यांवर लक्ष ठेवणारा, चुका काढणारा. सध्या तर सचिन राऊतला पण मी त्यांच्या मदतीला दिलेला आहे. कोणीतरी आपल्या चुका तपासतं, ही जर भावना तुमच्यात निर्माण झाली तर चुकांचं प्रमाण कमीत कमी होईल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, लोकाभिमुख आपण राहूया आणि ते आपलं ऑफिस आहे असं मला वाटतं. बऱ्याचदा लोक, आपण जर चुकलो तर आपली चूक आपले विद्यार्थी आपल्याला दाखवतात. मध्ये एकदा PhDच्या शीटमध्ये कॅल्क्युलेशन मध्ये मिस्टेक झाली होती, ती आपल्यापैकी कोणाच्याच लक्षात नसेल आली असते कदाचित. तर ती चूक कशी होऊ शकते, म्हणजे खालचे लोक तपासतात, प्रोजेक्ट मॅनेजर, लेह, मुख्य लेखा वित्त अधिकारी, MD पण सही मारतो, तरी चूक होते. कारण मनुष्य आहे, आपण चुका करू शकतो. पण आपल्याकडची अतिशय चांगली पद्धत आहे, ज्या पद्धतीने आपल्याला वाचवलं, आपल्याकडनं चेकच तो इश्यू नाही झाला. आपण जे काय करतो, जेवढ्या मुलांना आपण फेलोशिप मान्य करतो, हप्ता रिलीज करतो, त्या मुलांचे ग्रुप आहे त्याच्यावर टाकतो, म्हणजे आपलं एक प्रकारचं सोशल ऑडिट दररोज सुरू आहे. आपण काय ऍक्टिव्हिटी करतो या त्या ग्रुपवर टाकतो आणि लोक जर आपलं काही चुकलं, त्याला 1 रुपया जरी कमी आला तरी तो आपल्याला लक्षात आणून देतो. हे जे काय ते एक्सेलमध्ये जमलिंग झालं होतं ते पटकन मुलांनी लक्षात आणून दिलं.
पण याचा सगळ्यात चांगला पार्ट असा आहे की महाज्योती ही लोकाभिमुख आहे. इथं मॅडम बसलेले आहे आपल्या पटले मॅडम, भावना पटले मॅडम आणि आपले श्री माजर साहेब. या दोघांचं काम असं असतं की महाज्योतीचे जेवढे व्हॉट्सअप ग्रुप आहे, शुभम त्याच्यावर माहिती टाकतो, पटले मॅडम त्याच्यावर माहिती टाकतात. आपले जवळजवळ मला असं वाटतं 10,000 किंवा त्याच्यापेक्षा अधिक हजार विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप आहे. म्हणजे फेसबुक, इन्स्टा वगैरे तर त्याच्यावर जे काही जात असेल तो भाग वेगळा, वेबसाईटवर आपण जातो तो भाग वेगळा. आपली एखादी सूचना असते आपण ती सगळ्या या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकतो, जेणेकरून लोकांना आपण आवाहन करतो आणि सांगतो की या महाज्योतीच्या वेबसाईटवर पहा, हॉल तिकीट डाउनलोड करणं सुरू झालेलं आहे किंवा ही फॅसिलिटी सुरू झालेली आहे, आज या प्रकरणाचे पैसे इश्यू केलेले आहेत. लोकाभिमुख असण्याची ही आपली सुरुवात आहे. अजून अनेक प्रकारे आपल्याला लोकाभिमुख होता येईल आणि या सगळ्याची आपल्याला चांगली फळं दिसत आहेत. कुठे गेला गसगाटे मॅडम इथं आहे आणि त्यांच्या मदतीला अजून खळदकर मॅडम आहे, तेजस आहे. हे सगळे लोक फोन करू 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 माहिती काढतायत. मला असं दिसलेलं आहे, मी तुम्हाला एक स्टॅटिस्टिक जास्त बोलून नाही बघत, 2 मिनिटं ठरवलं. पण हे ना आता आपसात मला असं वाटतं की बाबा हा संवाद पण झाला पाहिजे. कधी कधी आपण काय करतो, आपल्या कामाचं महत्व आपल्याला कळलं पाहिजे. असं म्हणतात की UPSC परीक्षेला 10 लाख मुलं साधारणतः बसतात. त्याच्यामधले 10 ते 12,000 हे मुख्यला जातात, 3,000 इंटरव्ह्यू फेस करतात आणि फायनली 900 ते 1000 लोकांचं सिलेक्शन होतं. कोणाचं गणित चांगलं आहे, 10,000 मधला जर 1,000 सिलेक्ट झाले तर टक्केवारी किती झाली? 10 लाखामधले जर 1,000 सिलेक्ट झाले, काय सिलेक्शनचं प्रमाण आहे? 0.1%. बरोबर आहे. चुकलं तर तुमचं तुम्ही बघा. आपल्याकडचं प्रमाण हे जवळजवळ 10 ते 12% आहे. नॉर्मल कोर्स मध्ये बघा लोक काय म्हणतील की बाबा महाज्योतीनं असं काय केलं. बरं, याला सपोर्टिव्ह स्टॅटिस्टिक आहे. पहिले नुसतं आपण अंदाजाने बोलायचो. या 3-4 लोकांनी आणि तुमच्यापैकी प्रत्येक जण दररोज 20-20 कॉल करतोय ज्यांना ते काम दिलेलं आहे. असं दिसून आलेलं आहे की ज्यांना ट्रेनिंग दिलं ते त्या कोर्समधून व्हेरियस ठिकाणी सिलेक्ट झाले. UPSC दिला म्हणजे UPSCचा सिलेक्ट होईल असं नाही. कोणी तलाठी झाला, कोणी मुख्याधिकारी झाला, DYSP झाल्याचे त्याच्यामध्ये उदाहरण दिसले, डेप्युटी कलेक्टरचे दिसले. जवळजवळ 10% आपलं प्रमाण आहे. आपण ज्यांना स्किलचं ट्रेनिंग दिलं, बघा आपण किती लोकांना नोकरी दिली असेल. जे स्किल मध्ये काम करत नाही, बाहेरच्या लोकांना माहिती आहे साधारणतः किती लोकांना रोजगार मिळाला असेल? 16,000 लोकांना महाज्योतीच्या माध्यमातून स्किलची नोकरी मिळालेली आहे. 16,000. हे फार मोठी अचिव्हमेंट आहे. जेव्हा आपण हे बघा, काम तर माणूस करतोच करतो. म्हणजे दुसऱ्या एखाद्या ऑफिसमध्ये काम केलं असतं तरी पगार मिळणे हा एक भाग आहे, परंतु याच्यामध्ये जे आत्मिक समाधान आहे की आपण जे महाज्योतीमध्ये बसून काम करतो त्याच्यामुळे एवढे लोक घडतायत. कधी कधी आपल्याकडे म्हटलं जातं ना की बाबा आम्ही तर एवढे लोक घडवले, म्हणजे एखादा क्लास सांगतो की बस भरते म्हणते एखादी, बरोबर आहे, एखाद्या बसमध्ये भरती एवढे पोरं यशस्वी झाले. मी म्हणतो महाज्योतीनं एवढे मुलं घडवलेत, एवढे नोकरीवर लागलेत की 10-12 ट्रेन पण कमी पडतील. कारण 16,000 एका ट्रेन मध्ये 1000 लोक जरी बसले तरी 16,000 त्या स्किलचे बसवायला निदान 16 ट्रेन तरी लागतील आपल्याला. हे इमॅजिन करा तुम्ही. हा क्वांटम आपल्या नजरेपुढे आणा. आणि महाज्योतीचे विद्यार्थी असं व्हेरियस क्षेत्रातलं संशोधन करतायत. म्हणजे त्या मुलीची बातमी तुम्ही ऐकली असेल, कोलन कॅन्सर म्हणजे आतड्याचं कॅन्सर, त्याच्या बघा होऊ शकतं एक दिवस पेटंट मिळेल. म्हणजे जगाला कोलन कॅन्सरचं औषध देणारी संशोधक ती महाज्योतीची असते. मध्ये एक मुलगा येऊन गेला, तो ऍग्रिकल्चर मधली त्याची PhD. जवळजवळ त्याने 54 हायब्रिड व्हरायटी मुगाच्या, मूग असतो ना आपला ग्रीन ग्राम ज्याला आपण म्हणतो, त्याच्या तयार केलेल्या आहेत. असे दरवेळेला येतात. ते सोलर एनर्जी वापरणे, त्याच्यासाठी लागणारं सॉफ्टवेअर बनवून त्याच्यावर PhD घेणारी मध्ये एक मुलगी आलेली. अशी चिकार व्हेरियस क्षेत्रामधलं आपले मुलं संशोधन करतायत. एकंदरीत काय आहे की आपला असा ऊर अभिमानानं भरून आला पाहिजे की एवढ्या उच्च अशा संस्थेमध्ये आपण काम करतोय आणि दर्जेदार काम करतोय. सगळे मिळून आपण टीम स्पिरिट आहे. मी कुठलीच गोष्ट सांगणार नाही, पण महाभारतामधलं एक वाक्य आहे, ते कौरव असतात ना आणि पांडव असतात. कौरव किती होते? पांडव ते कुठला तरी यक्ष गंधर्व सांगितलं त्याच्यासोबत ना, तर दुर्योधनाचं युद्ध होते म्हणतात. स्टोरी तुम्ही युट्यूबवर शोधली की स्टोरी सापडून जाईल. तेव्हा ना तो युधिष्ठिर आहे, तो त्या भीम वगैरे बाकी अर्जुन याला सांगतो की अरे म्हणजे आपला भाऊ हरून राहिला म्हणते ना, धर्मासात असतात.
आपण त्याच्या मदतीला गेलं पाहिजे म्हणतो. तर ते बाकीचे 2-3 जण बोललेले 4 जण ते म्हणतात काय यार म्हणते आता एवढी आपली वाट लावली बँड वाजवत आपल्याला वनवासात पाठवलं आणि आपण त्याच्या मदतीला जायचं म्हणते. तेव्हा युधिष्ठिर जे एक वाक्य बोलतो ते फार महत्वाचं आहे. तो असं म्हणतो, त्याचा संस्कृत श्लोक आहे, मला की तो आता आठवत नाही, तो असं त्याचं सार असं आहे. तो असं म्हणतो की जेव्हा आपण आपसात लढतो तेव्हा ते 100 आहे आणि आपण 5 आहे म्हणते, पण जेव्हा इतरांशी भांडण आहे तेव्हा आपण 105 आहोत म्हणते. आपली युनिटी फार महत्वाची आहे. ऑर्गनायझेशन मधली कुठलीही गोष्ट कोणी बाहेर पडणार नाही, ऑर्गनायझेशन विषयी वाईट बोलणार नाही, लूज टॉक करणार नाही, आपल्या आतमध्ये मतभेद नसेल. आपण जे 100 आणि 5 नाही आहेत, आपण 105 आहे हे फिलिंग आपल्यामध्ये आलेलं असलं पाहिजे. आणि दरवेळेला एक समजून घ्यायचं की आपण ज्या पदावर जिथं काम करतो की नाही, आपल्याला कुठला तरी सपोर्ट असतो, त्याच्याशिवाय ना आपण व्यर्थ असतो. ज्या दिवशी आपल्यामध्ये हा भाव निर्माण होईल की मी म्हणजे सर्व, मी चांगलं करतो, मी छान करतो, इगो जो भाव आहे ना तोही कधी कधी खाऊन टाकतो माणसाला. पुन्हा एक महाभारतामधली कथा नाही सांगणार, एक छोटंसं उदाहरण म्हणून त्याला 1 मिनिटात सांगतो. असं म्हणतात की हे महाभारताचं युद्ध संपलं तेव्हा अर्जुनाला आणि कृष्णाला त्या रथावरनं खाली उतरायचं होतं. तर ऍक्च्युली आपल्याकडची सध्याची पद्धत कशी आहे, जर मोठा साहेब गाडीमध्ये बसला असेल तर ड्रायव्हर उतरतो, गेट उघडतो, मग साहेब खाली उतरतो. आता या केसमध्ये साहेब तर अर्जुन आहे, योद्धा आहे तो, आणि त्याचा सारथी कृष्ण आहे. आता कृष्णाने हाती खाली उतरला पाहिजे आणि त्याला असा हात दिला पाहिजे आणि अर्जुनाला खाली घेतलं पाहिजे, पण होतं उलट. कृष्ण त्याला सांगतो तू खाली उतर. अर्जुनाला थोडासा राग येतो आणि तो त्याला विचारतो की म्हणजे हे असं का, तू एरवी तर तू खाली उतरायचं म्हणते आणि आज आता युद्ध संपलं वगैरे वगैरे, घरात सर्व वैद्यमारो सारखं, आणि तू मला पहिले खाली उतरायला लावणार आणि तू नंतर उतरणार. कृष्ण त्याला सांगतो की थांब म्हणतं, तुला कळेल थोड्या वेळात. मग तो अर्जुनाला खाली उतरवतो आणि थोड्या वेळानं कृष्ण खाली उतरतो आणि कथा असं सांगते, खरं खोटं आपल्याला माहित नाही, की तो रथ पेट घेतो म्हणतात आणि जळून खाक. मग तो अर्जुन विचारतो की हे काय झालं म्हणतो. कृष्ण त्याला सांगतो की हे जे युद्ध सुरू होतं बरोबर आहे तेव्हा खूप साऱ्या अस्त्र शस्त्रांचा मारा आपल्या रथावर झाला होता आणि मी याच्यावर बसलो होतो, म्हणजे ते जे काही ऑरा वगैरे जे काय असतं त्याच्यामुळे त्याचा तो मारा थांबला होता. तू जर म्हणजे मी जर आधी उतरलो असतो म्हणते तर तुझ्यासहित हा रथ जळून खाक झाला असता. आता हे मी काय सांगतोय तुम्हाला, पहिली गोष्ट तो अर्जुनासारखा अहंकार आपल्या ठाई नसला पाहिजे. दुसरी गोष्ट सातत्यानं आपण कोणाच्या तरी अभिरक्षक असतो, प्रोटेक्शन मध्ये असतो, हे समजून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे तुमच्यावर प्रोजेक्ट मॅनेजर आहे, त्याच्यानंतर हे सगळी ऑडिटची विंग कॅपो साहेब आहे, त्याच्यावर MD साहेब आहे, त्याच्यावर आपलं संचालक मंडळ आहे. ही जी ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामधली आपण एक कडी आहोत. आपल्याला आपली जिम्मेदारी व्यवस्थित निभवायची आहे आणि त्याच वेळेला आपण कुणाच्या तरी अभिरक्षामध्ये आहोत, आपण नियमांनी बांधलेले आहोत. आपल्याला विशिष्ट प्रकारचं वर्तन करायचं आहे. तो जर ट्रॅक आपण सोडला तर मग आपण त्या रथावर एकटे बसल्यासारखे असणार आहे, ही भावना आपण सगळ्यांनी समजून घ्यायची आहे. त्याला खूप बोललो मी, एवढं नाही बोलायला पाहिजे होतं. तर ठीक आहे, मला असं वाटतं की एवढं बोललो पुरेसं आहे. खूप छान तुम्ही लोक सगळे चांगले काम करताय, तुमच्या सगळ्यांच्या कामाचा मला अभिमान आहे. बऱ्याचदा मी कोणाला बोलवत असतो, मला ते सवय झाली आता की अरे खूप छान केलं, चांगलं, व्हेरी गुड, चांगलं, तुमचं कौतुक आहे, आवडलं नाही तर तेही सांगतो. परंतु तुम्ही याच्यामध्ये ज्या दिवशी मी तुम्हाला सांगतो की आवडलं नाही तेव्हा तुम्ही वाईट नाही वाटून घ्यायचं, तुम्ही आत्मपरीक्षण करा. तुम्ही हा विचार करा की कालपर्यंत हा माणूस कौतुक करत होता, आता असं का म्हणतोय, मला कुठं सुधारणा केली पाहिजे, मी माझ्या वर्तनात काय सुधारणा केली पाहिजे हे तुम्ही समजून घ्या. एक असं दुसऱ्या कोणाला ब्लेम नका करू की याच्यामुळे असं होते, त्याच्यामुळे तसं होते. मी माझ्यात काय बदल करू शकतो, माझ्यात काय सुधारणा करू शकतो याचा तुम्ही विचार करा. आणि महाज्योती संस्थेला आपण अगदी उंचावर नेऊया. मी तुम्हाला आलेख सांगितला की ते 35 कोटी, 64 कोटी, 128 कोटी, आता 283, आणि त्याच्यावरनं यावर्षी 453 कोटी. म्हणजे त्या वर्षा पायगन मॅडम आहेत का, हा, ते जेव्हा ते दररोज असे आकडे घेऊन येतात, काय तर खात्यामध्ये किती शिल्लक, 288 कोटी शिल्लक. मी तर त्यांना कधी कधी सांगत असतो, मॅडम म्हणतो जरा हिशोब बरोबर ठेवा, 10 कोटी जरी इकडे तिकडे गेली तर त्यांची आणि माझी दोघांची पण अख्खी इस्टेट विकली तरी बरोबर. आपण एक बिल म्हणजे PhDचा एक हप्ता देतो तर 36 कोटी गेले, 15 कोटी गेले. परंतु आनंदाची बाब अशी आहे की आतापर्यंत 3-4दा ऑडिट झालेलं आहे महाज्योतीचं. आत्ताचं ऑडिट आहे, कालच कॅपो साहेब फार मोठं काम करून आलेले आहेत, कुणाल आणि कॅपो साहेब. एकही चूक नाही आहे, म्हणजे वर्षभरामध्ये केलेलं. एकदा जोरून अजून टाळ्या वाजल्या दोघांसाठी.
स्टॅट्युटरी ऑडिट झालं आणि आपल्यावर एक पण ऑडिट पॅराने निघालेला आहे, म्हणजे समजून घ्या की किती दर्जेदार तुम्ही काम करताय. तर चला, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. असंच चांगलं काम करत राहा. महाज्योतीच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा आणि तुम्ही चांगलं काम करत असल्याबद्दल शुभेच्छा. थँक्यू. शुभेच्छा देतो. तसेच आजच्या कार्यक्रमात महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक श्री राजेश यांनी आपल्याला अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. त्याबद्दल